नागपुरात आज सकाळपासून सगळ्या शाळा, चाकरमाने आणि इतर ऑफिसेस जे आहे ते सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी नियमित शाळा ज्या आहे त्या जशा दर शनिवारी शाळा असतात तशा शाळा नागपुरात सुरू झालेल्या आहे। आपण एकीकडे या ठिकाणी बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर अत्याचाराविरोधात महाराष्ट्र बंद अशा प्रकारचं बॅनर या ठिकाणी लागलेलं आहे, परंतु नागपुरात आता कुठेही बंद सकाळी तरी दिसलेला नाही आणि दिसत नाही। आपण बघू शकतो मी सध्या नागपुरातील अजनी चौकामध्ये आहे आणि अजनी चौकातील सगळ्या शाळा ज्या आहे त्या सुरू आहे। सकाळी ज्यांची शिफ्ट आहे ते चाकरमाने आपापल्या कामावर जायला निघालेले आहे। शहरातील ऑटो रिक्षा, बसेस, सगळी परिवहन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। जशी वर्दळ एरवी नागपूर शहरात सकाळी 8, 9, 10 वाजता पाहायला मिळते तशीच वर्दळ सध्या नागपुरात जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे। कुठेही बंद जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही सध्या तरी अशी परिस्थिती आहे। हे दृश्य परत एकदा तुम्हाला दाखवतो। ही नागपुरातील मुलींची शाळा आहे अजनी चौकातील, परंतु कुठेही या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला नाही आणि नागपूर जिल्ह्यातली कुठलीही शाळा जी आहे ती बंद नाही। माझ्यासोबत काही नागरिक आहे, त्यांना विचारूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काका, आज बंद पुकारण्यात आला होता परंतु असं काही परिस्थिती दिसत नाही, काय सांगणार? नाही, कारण काल हायकोर्टाने डिसिजन दिलं ना की हा बंद कोणीच नाही करू शकत, कोणती पॉलिटिकल पार्टी, म्हणून शरद पवारांनी बंदला जो पाठिंबा होता तो मागे घेतला आहे। त्याच्यामुळे आज बंद नाहीच आहे, हे जुनं झालेलं आहे। शनिवारचा आजचा जो बंद आहे तो आधी होता, सुरू आहे ना? सुरळीत सुरू आहे 100%। तुम्ही वॉकला निघाल? हो, वॉकला सगळे दुकान उघडे आहेत। सगळे दुकान उघडे आहेत? हा हो, शाळा सगळं उघडं आहे। नागपूर शहरात कुठेही बंद दिसत नाही। हायकोर्टाच्या कालच्या निर्णयानंतर नागपूरकरांनीही आपला निर्णय जो आहे तो बदललेला आहे। नागपूर सुरळीत सुरू आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।